नमस्कार, मी प्रदीप महादेव तुपट. माझी MPSC राज्यसेवा 2022 या परीक्षेमधून उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झालेली आहे आणि सध्या मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे कार्यरत आहे. माझ्या MPSCच्या प्रवासाची सुरुवात ही युनिक अकॅडमी कोल्हापूर इथूनच सुरुवात झाली. सुरुवातीला मी MPSCचा क्लास केला, त्यानंतर मी तिथे लायब्ररीला सुद्धा होतो आणि त्याबरोबरच नंतर इंटरव्ह्यूसाठीच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा मला बोराळकर सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन हे मिळालं. त्यामुळे एकंदरीत माझ्या MPSCचे जे यश जे मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये युनिक अकॅडमीचा मोठा वाटा आहे. आपल्याला जर परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर MPSCच्या दोन मुख्य परीक्षा आहेत, एक कंबाईन आणि दुसरी आहे राज्यसेवा. कंबाईन परीक्षेचे दोन टप्पे आहेत, एक पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा. दोन्ही ह्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या आहेत. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला एकच पेपर आहे, तो आहे GSचा. त्याच्यामध्ये आपल्याला बरेच 6-7 विषय आहेत. त्यानंतर मुख्य परीक्षा आहे, परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत, एक म्हणजे GSचा आणि दुसरा आहे मराठी इंग्लिशचा. तर माझ्या एकंदरीत अनुभवावरून मला असं वाटतं की आपल्याला ह्या प्रवासामध्ये एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याला योग्य मार्गदर्शन असणं हे खूप महत्त्वाचं आहे. अभ्यासाला योग्य दिशा असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर सराव, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा सराव असेल किंवा जे मागचं PYQ अनालिसिस हे खूप महत्त्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. आणि अभ्यासातलं आपलं सातत्य किंवा संयम ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ह्या एकत्रित प्रवासामध्ये मला युनिक अकॅडमीचा खूप फायदा झाला. त्यानंतर आहे राज्यसेवा परीक्षा. राज्यसेवेमध्ये आपल्याला 3 टप्पे आहेत, पूर्व, मुख्य, मुलाखत. तर सध्याचा आता नवीन पॅटर्ननुसार मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लिखाण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. टाईम मॅनेजमेंट यासाठी आपल्याला लिखाणाचं सातत्य असणं गरजेचं आहे आणि फक्त सातत्य असण्यापेक्षा ते चेक करून पेपर त्याच्यामध्ये आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक चांगला आपल्याला मार्गदर्शक असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मला वाटते कंबाईन आणि राज्यसेवा या परीक्षेसाठी युनिक अकॅडमी कोल्हापूर हे वन स्टॉप सोल्युशन आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.